नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 19 एप्रिलचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण अधिराजने सायलीला तन्वी विरुद्ध काहीतरी पुरावा दिलेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा प्रताप म्हणतायत की आत्ता तुम्हाला समजलंच असेल की एका बायकोची वाघीण चवताळल्यावर कशी होते. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा सर्वजण सुभेदार फॅमिली एकमेकांच्या हातात हात घट्ट धरतात आणि म्हणतात की आम्ही सर्वजण सायलीच्या मागे ठामपणे उभा आहोत. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस ते पत्रकार मंडळी निघून जातात आणि तेव्हा मग सुमन म्हणते की आज सायली नसते तर काय झालं असतं. आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की एखादं संकट आलं तर माणसं देखील राक्षसासारखी वागतात. आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणते की हे लोक माझ्या अर्जुनला ओळखत सुद्धा नसतील, पण तरी देखील लगेच त्याच्याबद्दल वाईट साईड बोलायला लागले. नाही नाही मला सहन होत. असं म्हटल्यानंतर प्रताप म्हणतात की अगं शांत हो कल्पना, जरा सांभाळ स्वतःला. असं म्हटल्यावर इथे लगेचच सायली म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, होईल सर्व काही व्यवस्थित. असं म्हटल्यानंतर बघा लगेचच इथे प्रतिमा म्हणते की अस्मिता कल्पनाला आतमध्ये घेऊन चल बघू. असं म्हणून सर्वजण आतमध्ये निघून जातात. आणि प्रेक्षकांनो, सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर बघा प्रिया एकटीच बाहेर थांबते आणि त्यावेळेस ती विचार करते की या सायलीला मध्ये यायची काय गरज होती. जे चाललं होतं ते खूप छान होतं आणि बघायला मजा येत होती, पण नको तिथे या सायलीला हिरोगिरी करायची सवयच आहे. किती छान होतं बघायला. असं म्हटल्यानंतर बघा तीही लगेचच आतमध्ये निघून जाते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस इकडे चैतन्य म्हणतोय की इथे इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो बदला घेण्यासाठी सर्व काही करतोय. आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की म्हणूनच तो माझ्या बाजूचे चुकीचेच पुरावे तयार करणार आणि त्यामुळे तो मला अडकवण्याचा प्रयत्न करणार आणि असं केलं तर मग माझी सनद जाण्याची शक्यता आहे. असं म्हटल्यानंतर लगेचच इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते म्हणतात की नाही, मी असं काही होऊ देणार नाही, याची जबाबदारी माझी असेल. असं म्हटल्यानंतर तिथेच एका हवालदारला सांगतात की कॉन्स्टेबल तुम्ही आजपासून या अर्जुन सरांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि त्यांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि हो, जर इन्स्पेक्टर पाटकर यांना बेकायदेशीरपणे वागवत असतील तर लगेचच मला कॉल करून सांगा. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, आता अर्जुन म्हणतोय की तुम्ही आजपासून इन्व्हेस्टिगेशन सुरू करा. असं म्हटल्यावर ते चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते तिथून निघून जातात. आणि प्रेक्षकांनो, ते गेल्यानंतर अर्जुन विचार करतो की मला काहीही करून उद्याच्या हिअरिंगमध्ये माझी बाजू स्ट्रॉंग केली पाहिजे, नाहीतर माझी सनद जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आता प्रेक्षकांनो, इथे घरी बघा सर्वजण अस्वस्थ आहेत आणि त्यावेळेस सायली सर्वांना कॉफी प्यायची आहे म्हणून सांगते आणि नंतर तुम्हाला जेवायचंही आहे असंही सांगते. पण त्यावेळेस बघा लगेचच इथे प्रताप म्हणतायत की नाही, आमच्या घशाखाली घास उतारणार नाही. असं म्हटल्यावर लगेच कल्पना म्हणते की माझा अर्जुन जेवला असेल का गं. तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही त्यांची अजिबात काळजी करू नका, कारण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहणार आहे ना, तेव्हा हे स्वतः त्यांची केस लढणार आहेत आणि त्यामुळे ते लवकरच घरी येतील. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तोपर्यंत मला तुम्हा सर्वांचा आधार पाहिजे. यावेळेस लगेचच सुमन म्हणते की आम्ही तर आहोतच ग, परंतु जेव्हा आम्ही दमून थकून जातो त्यावेळेस तू ठामपणे उभी राहतेस. आता प्रेक्षकांनो, तेवढ्यातच बघा सायलीला कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी म्हणून सायली बाहेर जाते. आता त्यावेळेस प्रेक्षकांनो, तिला अधिराजचा कॉल आलेला असतो आणि त्यावेळेस अधिराज म्हणतो की वहिनी काय झालं, मला माहिती आहे अर्जुन हा निर्दोष आहे, परंतु हे कसं काय झालं आणि त्याच्या कोणीतरी मुद्दाम ठरवून त्याला अटक केली असेल. असं म्हटल्यानंतर आता इकडे आतमध्ये बघा प्रेक्षकांनो, इथे प्रताप म्हणतायत की अर्जुन नक्की सुटून येणार, जर तो स्वतःची केस स्वतःच लढणार असेल तर तो नक्की सुटला जाईल. असं म्हटल्यानंतर लगेचच अस्मिता म्हणते की हो, पण तोपर्यंत आपण असं समजूयात की जे काही चालू आहे ते आपलं एक वाईट स्वप्न आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यावेळेस लगेचच प्रिया म्हणते की आई तू काहीच का बोलत नाही आहेस, प्लीज शांत नको ना बसू, असं प्रतिमाला म्हणत असते. आणि त्यावेळेस ती म्हणते थांब मी चहा गरम करून आणते. आणि असं म्हटल्यावर प्रतिमा म्हणते की नाही नको. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा सायली अधिराजला विचारते की तुमची आणि प्रियाची कधी भेट झाली आहे का, मेसेज वगैरे. असं म्हटल्यावर इथे अधिराज म्हणतोय की नाही, काल ती मला डायरेक्ट भेटायला आली होती, काल संध्याकाळी ती माझ्याशी बोलली आणि ती माझ्याशी भेटली सुद्धा. असं म्हटल्यानंतर सायलीला हे ऐकून आश्चर्यच वाटतं आणि त्यावेळेस तिच्या मनात विचार येतो की मग इथे ती जर अधिराज भाऊजींना भेटली असेल तर मग तिनं शांताचा खून केला असेल का नाही. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, तिच्या डोक्यात विचार चालू असतो. त्यावेळेस ती अधिराजला विचारते
विचारते की दरम्यान किती वाजता ती तुम्हाला भेटली. मग त्यावेळेस इथे अधिराज म्हणतोय की जवळपास 12 वाजता ती मला भेटायला आली होती आणि त्यावेळेस तो म्हणतोय की आपल्या प्लॅनप्रमाणे मी तिला ड्रेस देखील दिला. आता हे सर्व सांगताना प्रेक्षकांनो इथे सायलीच्या डोक्यात विचार येतो की मग प्रियाने शांताचा खून केला असेल का आणि केव्हा केला असेल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, सर्वच जण इथे बसलेले असतात परंतु इथं प्रियाला काही शांतता वाटत नाही, कारण तिला तिच्या मनात विचार येतात की किती वेळ झालं सायली बाहेर गेलेली आहे आणि तिला कोणाचा फोन आले असेल, कोणाशी इतक्या वेळ ती बोलत असेल. जर शांताच्या केसबद्दल काही चर्चा चालू असेल तर मी जाऊन बघू का, असा विचार सतत बघा इथे प्रियाच्या मनात घोंगावत असतो. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे सायली विचारते की अधिराज भाऊजी तुम्हाला इथे प्रिया भेटायला आल्यानंतर मग तुम्हाला काही जाणवलं का. त्यावेळेस बघा लगेचच अधिराजला आठवतं की प्रिया भेटायला आली होती तेव्हा तिचा हातात हात अधिराजनं घेतल्यानंतर त्याला तिच्या हातावर रक्ताचे थेंब पडलेले दिसले. आणि त्यावेळेस मग हे आठवल्यानंतर लगेचच तो इथे सायलीला म्हणतोय की हो मला तिचं वागणं जरा विचित्रच वाटलं आणि तिच्या हातावर रक्ताचे थेंब होते. मी तिला विचारलं देखील हे काय, तर मग त्यावेळेस तिने मला सांगितलं की काही नाही, अरे भाजी चिरताना मला हे कट झाले आणि त्यामुळेच रक्त आले, पण ते सुकून गेलं होतं, पण आता कसं काय आलं काय माहिती. असं म्हटल्यानंतर इथे अधिराज म्हणतोय की ती सर्व जे काही बोलली ते मला पूर्णपणे खोटं वाटतच होतं. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली म्हणते म्हणजे हिच्या हातावर रक्ताचा डाग होता म्हटल्यावर ही नक्कीच शांताचा खून केला असेल आणि अधिराज भाऊजींना भेटायला जाण्याच्या अगोदरच तिनं शांताचा खून केला असेल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, प्रिया ही सायलीचं बोलणं ऐकायचं आहे म्हणून त्या निमित्ताने बघा सायलीला चहा देण्याचं निमित्त काढून ती घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. पण त्यावेळेस लगेचच अस्मिता उठते आणि तेव्हा ती म्हणते की काय तन्वी कुठे चालली आहेस. त्यावेळेस ती म्हणते अगं तुमच्याबरोबर सायलीने सुद्धा काहीच घेतलेलं नाही ना, त्यामुळे तिला चहा देते, तिलाही बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की नाही नको, तू नको देऊस, मी देऊन येते, तू इकडे सुमन काकूला आणि विमलला स्वयंपाक करण्यात मदत कर. असं म्हणून चहाचा कप काढून घेते. आता प्रेक्षकांना यावेळेस बघा इथे अधिराज म्हणतोय की वहिनी तुम्ही जे काम माझ्यावर सोपवलेलं आहे ते मी व्यवस्थितपणे पार पाडेन आणि तुम्ही इथे जोपर्यंत कोर्टात केस चालू आहे तोपर्यंत इकडे लक्ष देऊ नका आणि हाच निरोप तुम्ही अर्जुनला देखील सांगा. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की बरं ठीक आहे, आणि तुम्हाला जर प्रियाकडून काही नवीन गोष्टीवर संशय वगैरे यायला लागला तर ताबडतोब मला कळवा आणि तिच्याकडे बारकाईनं लक्ष ठेवा. असं म्हटल्यानंतर अधिराज म्हणतोय की हो वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि अर्जुन हा लवकरात लवकर सुटून येईल याची मी खात्री देतो. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हो आणि खरंच मी खूप आभारी आहे, तुम्ही मला खूप मदत करताय. असं म्हणून ती फोन कट करते. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा अस्मिता ही चहा घेऊन आलेली असते. त्यावेळेस ती सायलीला चहा घेण्यासाठी सांगते, पण त्यावेळेस सायली म्हणते की नाही माझी अजिबात इच्छा नाही. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की सायली प्लीज असं नको अगं करू, जेव्हा आम्हाला आधाराची गरज असते तेव्हा तूच तर आमचा आधार आहेस, आमचा आणि अर्जुनचा सुद्धा, त्यामुळे तुला असं करून चालणार नाही. तू आज मोर्चासमोर किती हिमतीनं बोललीस आणि त्यामुळे खरंच आम्हा सर्वांना आधार वाटला. प्लीज सायली असं करू नकोस ना, हा चहा घेशील ना. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो अस्मिताचं ऐकून सायली चहा घेते आणि चहा पिणार. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की यांना माझ्या कॉफीशिवाय यांचा दिवस सुद्धा चालू होत नाही, काय करत असतील तिथे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन हा त्याची केस सोडवण्याची पूर्ण तयारी करत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की प्रिया बाहेर गेली. मग प्रिया कुठे गेली होती, जयेश आणि शांता हे कधी पोहोचले आणि मला जो कॉल केला मग तो जयेशच होता का, जयेश खोकत का बोलला, किंवा प्रिया कधी शांताचा खून करू शकली असेल किंवा कधी केला असेल, असे अनेक प्रश्न ते अर्जुनच्या डोक्यात असतात आणि त्याच्यातूनच काही सोल्युशन निघते का नाही याचा विचार करत अर्जुन इकडे तिकडे फिरत असतो आणि या सर्व गोष्टींचा तो विचार करत असतो. आता प्रेक्षकांनो या गोष्टींवर विचार करून उद्या त्याला कोर्टामध्ये उभं राहायचं आहे, त्यामुळे आजच्या रात्रीचा दिवस फक्त अर्जुनकडे असणार आहे की त्याच्यावर झालेला आरोप हा खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी. आता प्रेक्षकांनी अर्जुननं सांगितल्याप्रमाणे इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य हे शांताच्या चाळीमध्ये आलेले आहेत आणि ते सर्वकडे विचारपूस करतात, पण त्यांना काही पाहिजे तसं उत्तर भेटत नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा चैतन्याला एक कॉल येतो आणि तो कॉल त्यांच्या क्लायंटचा असतो आणि तो क्लायंट म्हणतोय की अर्जुनला अटक झाल्यामुळं मी माझी केस काढून घेतोय. त्यावेळेस चैतन्य काढून घेऊ नका असं समजावतोय, परंतु तो काही ऐकत नाही. आणि प्रेक्षकांनो
तेवढ्यातच बघा चैतन्याला अजून दुसरा कॉल येतो आणि त्यावेळेस तो चैतन्याचा जुना क्लायंट असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की अर्जुन सरांनी असं काहीच केलं नाही याची मला खात्री आहे. यावेळेस बघा चैतन्य म्हणतो की तुम्ही आमचे जुने क्लायंट आहात म्हणूनच तुम्ही आम्हाला समजून घेऊ शकलात. आता प्रेक्षकांनो एवढ्यातच बघा चैतन्य इन्स्पेक्टरला विचारतोय की काही क्लू काही मिळाला का. त्यावेळेस इन्स्पेक्टर म्हणतात की अजून तरी काही नाही. आता प्रेक्षकांनो हे दोघेही तिथून माहिती जाणून घेऊन तिथून जायला निघतात. प्रेक्षकांनो सायली देखील होईल तेवढे प्रयत्न करून काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ती लॉचे बुक्स वाचते, काही फाईल्स देखील बघत आहे आणि प्रेक्षकांनो त्यावेळेसच बघा ती एक डायरी घेते आणि त्यावर सर्व काही पॉईंटनं सर्व काही लिहिण्याचं ठरवते. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस मग सायली ही त्या जयेशला कॉल करते आणि त्याला विचारते की तुम्ही मला अजून माहिती दिलेली आहे परंतु परत सुरुवातीपासून जे काही घडलं खुनाच्या रात्री जे काही सर्व मला डिटेलमध्ये सांगा. आणि त्यावेळेस तो जयेश जे काही सर्व सांगतोय ते सर्व एक एक करून सायली डायरीवर सर्व काही उतरून काढत असते. आणि प्रेक्षकांनो नवऱ्याला सोडवण्यासाठी तिचीही अगदी धडपड चालू असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अस्मिता ही बाळाला घेऊन बसलेली असते आणि तेवढ्यातच सचिन येतो आणि सचिन म्हणतो की न्यूज ऐकून मला तर राहावलंच नाही म्हणून मी घरी आलोय आणि काय झालं कसं काय झालं असं विचारपूस करत होतं, मला काही कळेनासंच झाले. त्यावेळेस इथे अस्मिता त्याला म्हणते तुला का ऑफिस नाही आहे का. त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की नाही ऑफिस आहे पण मी थोड्या वेळासाठी ब्रेक घेऊन आलोय कारण अर्जुनला अटक झाली हे ऐकून मला काम करण्याची इच्छाच होत नव्हती म्हणून मी ब्रेक घेऊन आलोय. अस्मिता तुला काही माझ्याशी शेअर करायचं असेल तर प्लीज तू माझ्याशी बोलू शकतेस. यावेळेस अस्मिता म्हणते की नाही मला काहीही सांगायचं नाही आणि अर्जुन हा स्वतः खूप हुशार आहे, एवढंही टेन्शन घेण्याची काही गरज नाही आणि एवढं टेन्शन घेऊन ऑफिस सोडून घरी येण्याची तर अजिबात गरज नाही कारण अर्जुन या सर्वांमधून सुखरूपपणे बाहेर पडणार आहे. आता प्रेक्षकांनो इथे अस्मिता ही बाळाला पाळण्यात टाकायला जाते आणि तेवढ्यातच बघा सचिन हा त्याच्या माणसांना मेसेज करतो की अर्जुन जोपर्यंत जेलमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला पुढील हालचाल पटापट करायला पाहिजे आणि मला लवकरात लवकर अण्णांना जेलमध्ये जाऊन भेटायचं आहे, त्यासाठी पुढील तयारी करायला लागा असं म्हणून तो मेसेज सेंड करतो. आता प्रेक्षकांनो इकडे इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो अर्जुनला म्हणतोय की चला आता पटापट बोलायला लागायचं असं म्हणून तो म्हणतोय की तुमचा आणि त्या बाईचा काय संबंध होता. त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की माझा आणि त्या बाईचा काय संबंध होता मी कोर्टातच सांगेन असं म्हटल्यावर तो म्हणतोय की मग तू तिचा खून का केलास. त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतोय की इन्स्पेक्टर पाटकर तुम्ही विसरताय की मी एक लॉयर आहे आणि लॉयर स्वतःहून कधीच कोणत्या बाईचा खून करणार नाही आणि जर तिचा खून करायचा असेल तर तिच्याशी संपर्क अजिबात ठेवणार नाही. मग त्यावेळेस बघा इथे इन्स्पेक्टर म्हणतोय की मग तुझ्या माणसाने मारलं असेल. त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की मी माझ्याच माणसाला कसं काय मारायला सांगेन असं म्हटल्यावर इन्स्पेक्टर पाटकर म्हणताय की मग त्या जयेशला तू कुठे लपवलंय सांग. यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतोय की अहो असं काय करताय तुम्ही, मीच तर तुम्हाला त्याचा पत्ता आणि त्याचा फोन नंबर दिला आणि परत तुम्ही मलाच विचारताय. मला माहिती आहे तुम्हाला त्याच्याकडून काहीही मी इन्फॉर्मेशन भेटली नसेल म्हणून तुम्ही मला परत विचारताय. त्यावेळेस मग लगेच तो म्हणतोय तुम्ही खुनाच्या रात्री कुठं होता. त्यावेळेस अर्जुन म्हणतोय की मी आणि माझी बायको आईस्क्रीम खात होतो. मग त्यावेळेस बघा इथे इन्स्पेक्टर पाटकर म्हणतोय की तो खून तुम्हीच केला असेल, त्या जयेशचा काटा काढून तो खून तुम्हीच केलाय असं म्हटल्यानंतर लगेचच इथे अर्जुन म्हणतोय की मी लॉयर आहे, जादूगर नाही. एकाच टायमिंगला माझ्या बायकोबरोबर आईस्क्रीम देखील खातोय आणि दुसऱ्या टायमिंगला त्या बाईचा खून देखील करतोय. असं तर होऊ शकत नाही ना, मी एकाच टायमिंगला दोन्ही गोष्ट कसं काय करू शकतो असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर पाटकर म्हणतात की काही झालं तरी मी तुझी निर्दोष मुक्तता होऊच देणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे बघा किचनमध्ये सायली ही काहीतरी काम करत असते आणि तेवढ्यातच प्रिया ही तिच्याजवळ येते आणि त्यावेळेस म्हणते की सायली खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि तेव्हा म्हणते की तुझ्या जागी दुसरी कुणी एखादी बायको असती तर नवरा जेलमध्ये गेलाय म्हटल्यावर हातपाय गाळून बसली असती. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की हातपाय गाळून बसायची काही गरजच नाही आहे कारण मला माहिती आहे की माझ्या नवऱ्याने गुन्हा केलेलाच नाही, माझ्या नवऱ्याने खून केलेलाच नाही आणि तो खून कोणी केला हेही मला माहिती आहे. आणि प्रेक्षकांनो सायली असं म्हटल्याबरोबर लगेचच प्रियाला खून केल्याचं शांताचं खून केल्याचं ते सर्व दृश्य जे आहे ते तिच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्यावेळेस ती खरंच घाबरलेल्या अवस्थेत असते. आता प्रेक्षकांनो यावेळेसच लगेच सायली विचारते काय ग प्रिया काल कुठे गेली होतीस असं म्हटल्यानंतर प्रिया मोडके तोडके उत्तर देत म्हणते की मी माझ्या मैत्रिणी
मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि त्यावेळेस सायली 2 मुलींची नावं घेते. त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की नाही तू त्या मैत्रिणीला ओळखत नाहीस. त्यावेळेस सायली म्हणते की बरं ठीक आहे मग तुझा नंबर दे. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की नाही ती आत्ता इथे नाही आणि ती इथून तिच्या गावी गेलेली आहे आणि गावी गेल्यामुळे तिचा नंबर देखील लागणार नाही. व्यस्त सांगतो आणि कधी कधी तर लागतही नाही. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की ती गावाहून परत आली की मी देईन की तिचा नंबर. आता प्रेक्षकांनो सायली म्हणते की का गं मला बोलायचं आहे तिचं. तेव्हा सायली इथं प्रिया म्हणते की काय काम आहे तुझं. असं म्हटल्यावर सायली म्हणते की आहे मी तिला बोलेन तुझ्याशी बोलून मला वेळ वाया घालवायचा नाही. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की बरं ती गावावरून आले की मी देईन नंबर. आणि परत सायली काही बोलायच्या आत प्रिया म्हणते की अश्विनने मला काहीतरी काम सांगितलेलं आहे ते आत्ता आठवलं थांब मी त्याचं काम करते. असं म्हणून तिथून प्रिया पळ काढते. आता प्रेक्षकांनो सायलीला कळतं की मी प्रियाची उलट तपासणी घेतल्यामुळं माझ्यासमोर अगदी करेक्ट मला माहीत झालं आहे की हा खून प्रियानेच केलेला आहे हे पूर्णपणे सिद्ध होतं. आता प्रेक्षकांनो जेलमध्ये सायली ही अर्जुनला सर्व काही सांगत असते आणि त्यावेळेस अर्जुन म्हणतो की सायली तू आणि चैतन्य दोघीजणे त्या शांताच्या घरी जा आणि तिथं तुम्हाला काही पुरावे मिळत आहेत का ते पहा. आता प्रेक्षकांनो सायली म्हणते की बरं ठीक आहे. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये खरंच खूप इंटरेस्टिंग भाग असणार आहे कारण अर्जुन हा जेलमधून सुटण्यासाठी धडपड करतोय आणि इकडे अधिराज जो आहे तो डायरेक्ट प्रियाला लग्नासाठी विचारतोय. आता प्रेक्षकांनो उद्याचा भाग खरंच मजेदार असणार आहे. आजचा भाग आवडला तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.